5 वर्षामध्ये काहीही बदल नाही. बोलताना पण दोघी सौम्य बोलणार, हसताना पण सेम हसणार. भयानक लक्षात घ्या, गोंधळ व्हायचा लक्षात घ्या, बरोबर आहे ना. आणि मात्र दोघीही हुशार होत्या. तेव्हा एक ढ आणि एक हुशार असं नव्हतं ते लक्षात घ्या, दोघी हुशार होत्या लक्षात घ्या. एकदा असा खूप मोठा असा गोंधळ झाला एकदा, म्हणजे आम्ही सातारला गेलो होतो. म्हणजे त्यावेळेला मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना घेऊन लक्षात घ्या मी याला गेलो होतो सातारला नरेंद्र दाभोळकरांचा कार्यक्रम होता नाट्यगृहामध्ये. आणि त्या माझ्या अंदाजाने त्या SYBA ला वगैरे का SYBA त्या लेवलला तिथं असतील त्या आशा खाडीलकर आणि उषा खाडीलकर त्या दोघी बरोबर आल्या होत्या. आणि आम्ही तिथे गेलो आणि त्यावेळेला त्या आशा आणि उषापैकी एकीचं लग्न ठरलेलं होतं. आणि तिचा जो नियोजित नवरा होता, तो नियोजित नवरा लक्षात घ्या, तो या ठिकाणी सातारचा होता. आणि आम्ही येणार आहे म्हटल्यावर त्यालाही आनंद झाला ना, लग्न ते नियोजित बायको आपली येते, बरं वाटलं. मग त्याने लक्षात घ्या, मध्ये जेव्हा आमचं ते मध्ये ब्रेक असतो ना, जेवणाचा ब्रेक, त्या काळात तो आला. तिला भेटायचं म्हणून, जरा गप्पा मारायच्या म्हणून जरा तो आला, आपलं बाहेर थांबला, त्याने फोन करून बोलवून गेली. खाली गेली, म्हणजे लक्षात घ्या ती खाली गेली, बोलली, फोन केला तर लक्षात घ्या ती खाली भेटली त्याला. आणि ती काही जी भेटली ती त्याची बहीण होती. ती काही फार बोलली नाही, भाऊजीशी कसं बोलावं तसं हाय हॅलो अंतर ठेवून बरं का, मस्त सौम्यपणे थोडंसं असं बोलून परत आली. त्याला फार राग आला. लग्न ठरले असं बोलायचं असतंय, लक्षात घ्या, कसं जरा काहीतरी बायको असल्यासारखं जरा प्रेमाने काही बोलायला येत नाही, तर भयंकर राग आला. आणि नंतर लक्षात घ्या त्यांचं ठरलं की आपण हा कार्यक्रम संपला 5 वाजता भेटूया. मग तो आला 5 वाजता, पण तो फुगूनच चालता भयंकर तो नवरा, की माझीशी काही व्यवस्थित बोलली नाही, बायको असल्यासारखं बघा, मग प्रेमाने बोलायला नको असं लक्षात मनात प्रकार राग होता. आणि 5 वाजता ती खरी ठरलेली बायको आली आणि ह्यो सरळ बोल नसली. काय झालं म्हणली, तू का म्हणली, दुपारी कशी वागलीस म्हणली, तू दुपारी कशी वागलीस, आणि मी तुला आता वागायला तुला असं वाटायला. मग लक्षात घ्या त्याच्यावरती म्हणली, मी नाहीच तुम्हाला दुपारी भेटले. असं कसं, मी स्वतः भेटलेस म्हणतो, काय कुठं बोलतीस तू. नाही म्हणली, मग ती माझी बहीण असेल. काय म्हणतेस म्हणले, होय शक्यच नाही, खरंच वाचूच शकत नाही, थांबा म्हणली माझ्या बहिणीला बोलवते. आणि मग दोघी आल्या, दोघी सेम. तसं ते नवरा हडबडलं लक्षात घ्या. ते म्हटलं बस माझ्या गाडीवर, त्या बायकोला म्हटलं, ते ठरलेल्या बायकोला, प्लॅनेट बायकोला, ते गेलं सरळ ब्युटी पार्लरला गेलं आणि तिचे केस कापून तिचे लक्षात घ्या बॉबकट करून टाकला केसेचा. माझी बायको बॉबकटवाली, टेन्शन नको, ओळखता आली पाहिजे, नाही घोटाळा होते लक्षात घ्या. म्हणजे इतकं साम्य, म्हणजे किती साम्य असावं. म्हणजे या कवितेमध्ये आपल्याला एखाद्या वेळेस असं वाटतं की काल्पनिक असावं, पिक्चरमध्ये पण बघताना आपल्याला वाटतं की काल्पनिक असावं, असं कसं शक्य आहे. पण येस, आय हॅव एक्सपिरियन्स्ड, मी स्वतः अनुभवलेला आहे. आणि मी 1 वर्ष नाही 5 वर्ष अनुभवलेला आहे आशा खाडीलकर आणि उषा खाडीलकर यांच्या बाबतीमध्ये. आणि त्यामुळे ही कविता शिकवत असताना किती हे सत्य आहे, हे किती सत्य आहे ह्याचा मला लक्षात घ्या, म्हणजे मी हे सांगू शकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी कविता प्रभावीपणे नक्की तुम्हाला शिकवू शकेन असं मला वाटतं. तर त्यांचं बघा, पहिली लाईन कसं, पहिलं कडवं 4-4 ओळीचं दिसतंय सर. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिंब. फॉर्म अँड फीचर म्हणजे स्ट्रक्चर आणि अपिअरन्स, म्हणजे रचनेमध्ये आणि दिसण्यामध्ये, लुक ज्याला म्हणतो लक्षात घ्या. रचनेमध्ये त्यांची शरीर रचना, रचनेमध्ये आणि दिसण्यामध्ये इन फॉर्म अँड फीचर. फेस अँड लिंब त्यांची चेहरापट्टी, लिंब म्हणजे अवयव, म्हणजे लक्षात घ्या हाताचा दंड, पाय, कंबर सगळे लिंब अवयव लक्षात घ्या. म्हणजे त्यांचा स्ट्रक्चर संपूर्ण, त्यांचं दिसणं, त्यांचा चेहरा, त्यांचे अवयव, याच्यामध्ये इन ग्रू सो लाईक माय ब्रदर, मी अगदी माझ्या भावासारखा वाढलो. मी म्हणजे कोण सांगा सर, तर मी म्हणजे कवी. इथे कवी हा जो आहे तो म्हणतो की मी अगदी माझ्या भावासारखा वाढलो. माझा भाऊ आणि मी याच्या चेहऱ्यापट्टीमध्ये फरक नाही, माझा भाऊ आणि मी अवयवांच्या स्ट्रक्चरमध्ये फरक नाही, दिसायला सेम, शरीर बांधा सेम, मी अगदी माझ्या भावासारखा वाढलो. ग्रीव हा शब्द आहे, मूळ शब्द टू ग्रो म्हणजे वाढणे. दॅट फॉक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम, इतके आम्ही सारखे होतो ना की लोक
त्याच्याऐवजी मला चुकून मानत असत, अँड ईच फॉर वन अनदर, आणि एकमेकाला एकमेकाच्या ऐवजी मानत असत. म्हणजे मला माझा भाऊ मानत असत आणि माझ्या भावाला मी मानत असत. इतके लोक एकमेकाला चुकून, टेकिंग म्हणजे मिस्टेकिंग, चुकून त्याच्याऐवजी मला मानत असत, माझ्याऐवजी त्याला मानत असत, असं एकमेकाला एकमेकाच्या ऐवजी मानत असत. ह्याला फॉल्कस म्हणायचं नाही, फॉल्कस, फॉक्स, एलचा उच्चार नाही, फॉक्स म्हणजे पीपल. बरं, इट पझल्ड ऑल अवर कीथ अँड किन. हा जो काही लक्षात घ्या, एकमेकांना ओळखायचा असायचं, लक्षात घ्या, गोंधळ, त्याच्याऐवजी मला, माझ्याऐवजी त्याला, हा जो काही गोंधळ आहे, इट, हा सारखेपणा, हा सारखेपणा आमच्या सर्व नातेवाईकांना गोंधळ व्हायचा. पझल म्हणजे गोंधळपणे, कीथ अँड किन म्हणजे रिलेटिव्ह, आमचे मामा असतील, काका असतील, मामी असेल, सगळ्या नातेवाईकांना, आजी आजोबा, सगळ्यांना, इव्हन आई वडिलांना, की आमचा इतका सारखेपणा होता ना की आमच्या सर्व नातेवाईकांना त्याच्यामुळे गोंधळ उडायचा, लक्षात घ्या. अँड इट रिच्ड अ फिअरफुल पीच. आणि हा गोंधळ म्हणजे इट म्हणजे पझल्ड, हा गोंधळ इतक्या भयानक तीव्रतेपर्यंत पोहोचायचा. म्हणजे एखादे समजा आमचे मामा वगैरे म्हणले, अंकल म्हणले, नाही नाही हा लक्षात घ्या, हा जॉनच आहे, नाही नाही हा जॉन नाहीच आहे. मग हे भांडण इतक्या तीव्रतेपर्यंत पोहोचायचं की इतक्या मोठमोठ्या आवाजानं वाढायचं, लक्षात घ्या, की अगदी रस्त्यावर अगदी लांबपर्यंत आवाज ऐकू यायचा. इतके भयानक तीव्रतेपर्यंत आवाज वाढवून मोठमोठ्यानं भांडण व्हायचं की आमच्या दोघांपैकी कोण आहे, माझंच म्हणणं कसं खरं, हे सांगण्यासाठी नातेवाईकांचा हा जो गोंधळ आहे तो भयानक तीव्रतेपर्यंत, पीच म्हणजे लिमिट, भयानक तीव्रतेपर्यंत, लक्षात घ्या, हा पोहोचायचा. पण ते जे भांडायचे, नाही हा जॉन आहे, नाही हा जॉन नाही, हे जे काही भांडण चालायचं, लक्षात घ्या, पण भांडत असताना, फॉर, लक्षात घ्या, वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन येट नॉट अ सोल न्यू विच. पण आमच्यापैकी कोण जुळा म्हणून जन्माला आला हे कोणत्याच व्यक्तीला माहीत नसायचं. जुळा म्हणजे काय, जो पहिला जन्माला आला तो पहिला, आणि जो दुसरा जन्माला आलो तो जुळा. तुमच्या लक्षात आलं का? बघा सर, एकाच वेळेला आईच्या पोटातून जन्माला येताना पहिल्यांदा एक बाळ येतं आणि काही तासांनी, लक्षात घ्या, दुसरं बाळ येतं. तुमच्या लक्षात आलं, काही तासांनी दुसरं बाळ येतं. मग त्याला पहिला जे मुलगा आईच्या पोटातून बाहेर आला त्याला पहिला म्हणतात, आणि जो दुसरा आला त्याला ट्विन म्हणतात, जुळा, दुसऱ्याला. मग आमच्यापैकी जुळा म्हणून कोण जन्माला आला, दुसऱ्यांदा कोण जन्माला आला, हे कोणत्याच सोलला, सोल म्हणजे व्यक्ती, हे कोणत्याच व्यक्तीला माहीत नसायचं, तरी ते भांडायचे, लक्षात घ्या. इतका सारखेपणा आमच्यामध्ये होता, सगळे नातेवाईक गोंधळायचे, लक्षात घ्या. वन डे, टू मेक द मॅटर वर्स, एक दिवशी तरी हा सगळा विषय इतका वाईट झाला, म्हणून तुम्हाला सांगतो मी, वर्स म्हणजे वाईट, बॅड, वर्स, वाईट, बॅड, वर्स, वर्स्ट, बॅड म्हणजे वाईट, वर्स म्हणजे अधिक वाईट, आणि वर्स्ट म्हणजे सर्वात वाईट. एक दिवस हा जो विषय आहे तो अधिक वाईट झाला, वर्स. बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स्ड, आमची नावं निश्चित करण्यापूर्वी, टू बी फिक्स्ड म्हणजे निश्चित करण्यापूर्वी, निश्चित करणे. वी वेअर बीइंग वॉशड बाय नर्स, आम्हाला, लक्षात घ्या, नर्स कडून आंघोळ घातली जात होती. आपल्याकडे कसं असते, आपल्याकडे, लक्षात घ्या, इंडियामध्ये आजी आजोबा, घरामध्ये काही आणखीन नातेवाईक असतात, ते बाळाला, लक्षात घ्या, आंघोळ घालतात, लक्षात घ्या, आपल्याकडे, बरोबर ना. पण फॉरेन मध्ये तसं नसते, लक्षात घ्या. फॉरेन मध्ये लहान कुटुंब असते, नवरा बायको एवढंच कुटुंब. मग आता ते बाळाला कोण सांभाळणार, तर बाळाला सांभाळण्यासाठी नर्सला आणलं जाते, तर नर्सचं पेमेंट केलं जातं, लक्षात घ्या. तर बाळाला आंघोळ घालणे, बाळाची काळजी घेणं, बाळाच्या विषयी ते सगळं कोण करतं सांगा सर, नर्स करतं. कुठे, फॉरेन कंट्रीजमध्ये. आणि कविता फॉरेनचे, बरोबर. आपल्याकडे तसं नसते, आपल्याकडे बाळाला आंघोळ घालणं, बाळाच्या सर्व काही गोष्टी करणं ही घरातली, लक्षात घ्या, या ठिकाणी घरातल्या इतर नातेवाईक करत असतात. आपल्याकडे नर्सची गरज नाही. पण तिथे काय झालं सांगा, आमची नावं निश्चित करण्यापूर्वी, ऍज वी वेअर बीइंग वॉशड बाय नर्स, आम्हाला नर्स कडून आंघोळ घातली जात होती, त्याला वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड, त्यावेळेला आम्ही दोघंही एकमेकांच्यात मिसळलो गेलो. म्हणजे कसं असतं, जनरली तुम्हाला माहित असेल, बघा सर, तुम्ही वॉटर पार्कला वगैरे गेला असाल, तर वॉटर पार्कला अशी एक पट्टी असते बघा, प्लॅस्टिकची, तुमच्या हातात बांधतात, आणि मग तुम्ही जाता. ते तुम्ही पैसे भरले 200-300 रुपये की तुम्हाला पट्टी दिली जाते, लक्षात घ्या, आणि जाताना ती काढून टाकायची, लक्षात घ्या. तुम्ही पैसे भरलेत का, तसं खून ती. तसं, लक्षात घ्या, परदेशामध्ये सुद्धा मूल जन्माला आलं की त्याचं टाइम,
किती वाजता जन्माला आला, काय जन्माला आला, वार कुठला, तारीख कुठलं, हे मेन्शन केलेली पट्टी इथं हातात असते. लक्षात घ्या, पट्टी हातात जनरली असते, ती टोचत वगैरे नाही, फार सॉफ्ट असते. लक्षात घ्या. आणि ती प्रत्येक मुलाच्या हातात असते, त्या प्रत्येक असते. मग ते आंघोळ घालत असताना त्या पट्ट्या निसटल्या. तर पहिलं कोण जन्माला आलं, दुसरं कोण जन्माला आलं हे माहीतच नाही, कारण टाइम बिम काही नाही ना. पट्ट्या हल्ल्या, पट्ट्या निघाल्या आंघोळ करताना. म्हणजे आम्ही, लक्षात घ्या, नर्सकडून आम्हाला आंघोळ घातली जात असताना वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड, आम्ही पूर्णपणे मिसळलो गेलो. अँड दस यू सी, आणि मग हे बघा, बाय फेट्स डिक्री, नशिबाचा आदेश म्हणा. डिक्री म्हणजे आदेश. कोर्ट जो आदेश देतो, कोर्ट जे निकाल देतं त्याला डिक्री म्हणतात सर. डिक्री म्हणजे काय सांगा, ऑर्डर. जे कोर्ट जनरली देतं त्याला डिक्री म्हणतात सर. मग नशिबाचा आदेश म्हणा, किंवा ऑर रादर नर्स व्हीम, किंवा नर्सची लहर म्हणा. व्हीम म्हणजे काय सांगा, फ्रेक. फ्रेक म्हणजे लहर, किंवा अ सडन चेंज इन माइंड, मनात होणारा अचानक बदल, त्याला व्हीम म्हणतात. मग लक्षात घ्या, नर्सची लहर म्हणा किंवा नशिबाचा आदेश म्हणा. माय ब्रदर जॉन ख्रिस्टनड मी अँड आय गॉट ख्रिस्टनड हिम. माझा भाऊ जो जॉन आहे त्याला माझं नाव मिळालं आणि मला त्याचं नाव मिळालं. ख्रिस्टन म्हणजे काय बघा सर, ख्रिस्टन. ख्रिस्टन टीचा उच्चार होत नाही. ख्रिस्टन म्हणजे काय, नेम इज गिवन टू अ बेबी इन द नेमिंग सेरेमनी. म्हणजे नेमिंग सेरेमनीला बारसं म्हणतात. नामकरण समारंभामध्ये लहान मुलाला नाव दिलं जाणं याला म्हणतात ख्रिस्टन. आणि आय गॉट ख्रिस्टनड हिम, माय ब्रदर जॉन गॉट ख्रिस्टन मी, माझा भाऊ जॉन याला माझं नाव मिळालं. अँड आय गॉट ख्रिस्टनड हिम, आणि मला, लक्षात घ्या, त्याचं नाव मिळालं. द फॅटल लाइकनेस इव्हन डॉग्ड, आणि हा जो घातक सारखेपणा आहे. फॅटल म्हणजे काय सांगा सर, हार्मफुल, हानिकारक, लिडिंग टू डिझास्टर ऑर डेथ, अशा प्रकारचा, लक्षात घ्या, की या ठिकाणी ज्याच्यामुळं एक, लक्षात घ्या, अत्यंत मृत्यू सुद्धा येऊ शकेल, आपत्ती येऊ शकेल, त्याला फॅटल म्हणतात, प्राणघातक. तर दिस फॅटल लाइकनेस, हा जो काही घातक सारखेपणा आहे, त्रासदायक सारखेपणा आहे, एव्हर डॉग्ड, त्यानं आमचा, लक्षात घ्या, आमचा पाठलाग करणं चालूच ठेवलं. टू डॉग म्हणजे पुढे चालू राहणे, कंटिन्यू टू फॉलो. आणि हा जो काही आमचा घातक सारखेपणा आहे, त्या घातक सारखेपणाला आमचा पिच्छा काही सोडला नव्हता. व्हेन माय फुटस्टेप्स व्हेन एट स्कूल, जेव्हा माझी पावलं शाळेमध्ये पडली तेव्हा सुद्धा या आमच्या सारखेपणाने आम्हाला भयानक त्रास दिला. आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड, मला नेहमीच मार बसायचा. फ्लॉग्ड म्हणजे बीटन अप. टू गेट बीटन अप म्हणजे, लक्षात घ्या, मार बसणे. मला नेहमीच मार बसायचा. फॉर जॉन टर्न आउट ऑफ फूल, जेव्हा जॉन काहीतरी चूक करायचा, खोड्या काढायचा. माझा भाऊ जॉन काहीतरी खोड्या काढायचा. टू टर्न आउट ऑफ फूल म्हणजे खोड्या काढणे, चूक आढळून येणे. जेव्हा जॉनची एखादी चूक असायची किंवा जॉन कधी खोडे काढायचा तेव्हा मलाच नेहमी मार बसायचा. मग आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली, मग मी हा प्रश्न, लक्षात घ्या, निष्फळपणे विचारायचो, निरर्थकपणे विचारायचो. विदाउट प्रोड्युसिंग एनी युजफुल रिझल्ट, त्या माझ्या प्रश्नाचा काही उपयोग व्हायचा नाही. आणि निरर्थकपणे मी हा प्रश्न मांडायचो टू एव्हरीवन आय न्यू, मला माहित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी हा प्रश्न मांडायचो. व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. तुम्ही जर माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं. व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी, तुम्ही काय केलं असतं जर तुम्ही माझ्या जागी असता तर. टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू, तुम्ही हे तुम्ही आहात हे साबित करण्यासाठी तुम्ही काय केलं असतं जर तुम्ही माझ्या जागी असता तर. हा प्रश्न मी शाळेत सगळ्यांना विचारतो. का मारताय मला सर, मी काय केलं नाही. व्हॉट वुड यू डू, तुम्ही काय केलं असतं इफ यू वेअर मी, जर तुम्ही माझ्या जागी असता तर. टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू, तुम्ही हे तुम्ही आहात हे साबित करण्यासाठी तुम्ही काय केलं असतं जर तुम्ही माझ्या जागी असता तर. असा प्रश्न निष्फळपणे मी शाळेतल्या सगळ्यांना विचारायचो, लक्षात घ्या. पण काय उपयोग व्हायचा नाही. फ्रुटलेसली हा प्रश्न माझा निरर्थकपणे मी मांडायचो, काय उपयोग होत नव्हता, मार्क बसायचा. आवर क्लोज रिसेम्बलन्स टर्न द टाइड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, माझ्या घरगुती जीवनामध्ये, माझ्या कौटुंबिक जीवनामध्ये, माझ्या घरगुती जीवनामध्ये सुद्धा हे आमच्या अत्यंत सारखेपणाने सुद्धा सगळी परिस्थिती बदलून टाकली.
क्लोज म्हणजे अत्यंत, व्हेरी. रिसेम्बलन्स म्हणजे सारखेपणा, लाइकनेस. टर्न द टाईड म्हणजे चेंज द सिच्युएशन. ह्या आमच्या अत्यंत सारखेपणाने लक्षात घ्या, माझ्या घरगुती जीवनामध्ये, माझ्या कौटुंबिक जीवनामध्ये सगळी परिस्थिती आमच्या सारखेपणानं बदलून टाकली. फॉर समहाऊ, कसं झालं कुणास ठाऊक काय माहित नाही, पण माय इंटेंडेड ब्राईड, माझी जी नियोजित वधू होती, इंटेंडेड म्हणजे प्लॅनड, माझी जी प्लॅनड वधू होती, माझी जी प्लॅनड बायको होती, जिच्यावर माझं लगीन व्हायचं होतं, लक्षात घ्या, माझी जी प्लॅनड वधू होती, बिकेम माय ब्रदर्स वाईफ, ती माझ्या भावाची बायको बनली. माझी जी वधू होती ती माझ्या भावाची बायको बनली. आता काय शिल्लक राहिलं सांगा. बरोबर, इतकी बोंबा बोंब लक्षात घ्या झाली. फॉर समहाऊ, कसं झालं कुणास ठाऊक, माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ, माझी नियोजित वधू ही माझ्या भावाची बायको बनली. इनफॅक्ट, खरे पाहता, वास्तविक, इयर आफ्टर इयर द सेम ऍब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. तीच लक्षात घ्या घोडचूक, त्या मूर्खासारख्या चुका चालू राहिल्या. ऍब्सर्ड मिस्टेक्स म्हणजे फुलिश मिस्टेक्स, मूर्खासारख्या चुका. इयर आफ्टर इयर्स म्हणजे मेनी इयर्स, कित्येक वर्ष त्याच चुका अशा घडत राहिल्या. वेंट ऑन म्हणजे टू गो ऑन. वेंट ऑन याचा अर्थ लक्षात घ्या, टू गो ऑन. समजते का बघा सर? टू वेंट ऑन म्हणजे टू गो ऑन म्हणजे चालू राहणे, लक्षात घ्या, टू गो ऑन. आणि त्या लक्षात घ्या चुका चालू राहिल्या. अँड व्हेन आय डाईड, आणि जेव्हा मी मेलो तेव्हा माय नेबर्स केम, माझे शेजारी आले. अँड बरीड ब्रदर जॉन, आणि माझा भाऊ जॉन याला पुरून आले. माझा भाऊ बिचारा झोपला होता, ती झोपलं होतं, गाढ झोपलं होतं, आणि मी मेलो होतो सगळीकडं, आणि ते गेले आणि त्याला उचलून नेऊन पुरून आले. पुढे लक्षात घ्या, आणि जेव्हा मी मेलो तेव्हा शेजारी आले. आणि लक्षात घ्या, बरी, BURY, बरी असा उच्चार आहे, बुरी म्हणायचं नाही, बरी म्हणजे पुरणे. आणि माझा भाऊ जॉन याला लक्षात घ्या पुरून आले. याच्यामध्ये काही अलंकार आहेत. आता हे पटत नाही ना सर आपल्याला. मग मी मेलो, माझे शेजारी आले, आणि माझ्या भावाला पुरून आले, मग तू मेलास तर तुला हे कळलंच. बरोबर ना? इट्स इमॅजिनेशन. बरं का, ही इमॅजिनेशन म्हणजे शेवटचं जे सेंटेन्स आहे ते म्हणजे लक्षात घ्या अतिशयोक्ती अलंकार आहे. त्याला म्हणतात हायपरबोली. हायपरबोली म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. इट इज अन ओव्हर स्टेटमेंट, म्हणजे ओढून ताणून केलेलं विधान आहे. ह्याला काही वास्तविकतेचं काही त्याला भान फारसं राहत नाही, लक्षात घ्या. हायपरबोली, अतिशयोक्ती अलंकार असं या ठिकाणी त्याला म्हणतात. हे सुद्धा अलंकार जो आहे, माझी नियोजित बायको ही माझ्या भावाची बायको बनली, तर थोडासा करता येतं ना सर, लक्षात घ्या. जसं ते आमच्याकडे उषा खाडीलकर केस कसे कापून आणले होते, बॉबकट केलता का नाही, काहीतरी करता येतं की आपल्याला, लक्षात घ्या, खून म्हणून. बरोबर आहे की नाही? हे सुद्धा थोडंसं न पटणार आहे की माझी नियोजित वधू ही माझ्या भावाची बायको बनली. इथं सुद्धा जो अलंकार वापरलेला आहे तो हायपरबोली आहे. इट इज अन ओव्हर स्टेटमेंट, जे ओढून ताणून केलेलं विधान आहे असं या ठिकाणी वाटतं, लक्षात घ्या. हे या ठिकाणी आपण जर का बघितलं तर इथे एक ॲलिट्रेशन नावाचा अलंकार दिसतोय. किट अँड किन, केचं रिपिटेशन आहे बघा. चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदी के चम्मच से चटणी चटाई, तसं इथं के. बरोबर, किथ अँड किन, ॲलिट्रेशन. द साऊंड ऑफ के इज रिपीटेड प्लीजिंगली. अशा प्रकारे लक्षात घ्या इथे सुद्धा बघा पहिल्या विधानामध्ये फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम, यफ. ॲलिट्रेशन, द साऊंड ऑफ एफ इज रिपीटेड प्लीजिंगली. तर अशा पद्धतीनं लक्षात घ्या या कवितेमध्ये ॲलिट्रेशन आणि लक्षात घ्या या ठिकाणी हायपरबोली ह्या अलंकार आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या दिसून येतोय. बरोबर आहे का बघा सर? तर या ठिकाणी आपण जर का आणखीन पुढे बघितलं तर यामध्ये काही राईम स्कीम आहेत, लक्षात घ्या. तर पहिल्या कडव्यामध्ये जर आपण स्टांझा 1 मध्ये बघितलं तर दिसते लिंब आणि हिम. लिंब म्हणायचं नाही, लिंब, बीचा उच्चार नाहीये. लिंब, हिम, लिंब, हिम, लिम, हिम, ब्रदर, अनादर, लिम, हिम, ए स्वरूपाचा, ए उच्चाराचा वर्ड, ब्रदर, अनादर, बी उच्चाराचा वर्ड. त्यामुळे रायमिंग वर्ड्स काय आले? लिम, हिम, ब्रदर, अनादर. त्यामुळे ए बी ही राईम स्कीम, ए बी. स्टांझा सेकंड, किन, ट्विंग, म्हणजे हे जे आहे लक्षात घ्या, किन, ट्विन, पिच, विच. किन, ट्विन ए स्वरूपाचा, पिच, विच बी स्वरूपाचा. किन, ट्विन, पिच, विच रायमिंग वर्ड्स.
आणि इथे झालं लक्षात घ्या स्टांजा कुठला आहे सांगा सर, ते राईम स्कीम कुठली आहे, ए बी ए बी. आपण पुढे आणखी गेलो स्टांजा थर्डला, लक्षात घ्या स्टांजा थर्डला काय बघा सर, वर्स नर्स, वर्स नर्स, वर्स नर्स, फिक्स्ड मिक्स्ड दिसते का बस, ए ए बी बी, वर्स नर्स, फिक्स्ड मिक्स्ड ह्या राईम वर्ड्स लक्षात घ्या. आणि काय राईम स्कीम काय आली, ए बी ही राईम स्कीम आली, ए बी. स्टांजा फोर्थ आहे बघा सर, तो काय बघा सर, डिक्री मी, डिक्री मी, डिक्री मी, क्री मी, विम हिम, क्री मी, विम हिम, क्री मी ठरवा, क्री मी, विम हिम रायमिंग वर्ड्स. कुठल्याला सांगा, ए बी हे रायमिंग वर्ड्स झाले. इथे बघा बरं सर, डॉग्ड फ्लॉग्ड, स्कूल फुल दगड फगड, स्कूल फुल दगड फगड, स्कूल फुल दगड फ्लॉग्ड, स्कूल फुल रायमिंग वर्ड्स. स्टांजा ए बी लक्षात येते का बघा सर, दगड फ्लॉग्ड, स्कूल फुल दिसते का बघा सर. आणि पुन्हा बघा सर लक्षात घ्या पुढे कुठले सांगा, फ्रुटलेसली मी, न्यू मी, फ्रुटलेसली मी, न्यू. इथं आलं सर लक्षात घ्या, ए बी लक्षात आलं का सर. पुन्हा स्टांजा सिक्स्थ. सेवन्थला काय बघा सर, सेवन्थला आलं टाईड ब्राईड लाईफ वाईफ, टाईड ब्राईड लाईफ वाईफ, टाईड ब्राईड लाईफ वाईफ, टाईड ब्राईड वाईफ लाईफ. प्लस रायमिंग वर्ड्स इथे काय सांगा, ए बी राईम स्कीम सेम. आणि लक्षात घ्या आपण स्टार्टला लास्टला पण बघतोय, लक्षात घ्या स्टांजा 8 आहे, सेम केमा ऑन जॉन, सेम केमा ऑन जॉन, सेम केमा ऑन जॉन, सेम केमा ऑन जॉन, सेम केमा ऑन जॉन. प्लस रायमिंग वर्ड्स. आणि काय आलं, ए बी ही झाली लक्षात घ्या राईम स्कीम. तर आपण आतापर्यंत या ठिकाणी बघितलं ही एवढी भारी विनोदी कविता, बरोबर लक्षात घ्या, माझ्या भावाची बायको, लक्षात माझी नियोजित वधी माझ्या भावाची बायको बनली, बरोबर आहे की नाही. आणि लक्षात घ्या या ठिकाणी जेव्हा मी मेलो तेव्हा माझ्या भाऊ जॉनला पुरून आले. ह्या काही ज्या घटना आहेत त्या अत्यंत हास्यास्पद, लक्षात घ्या मनाला अगदी हसवणाऱ्या ह्युमरस पोएम या प्रकारच्या. इतकी चांगली कविता लिहिली कोणी लक्षात घ्या सर, तर त्याचं नाव आहे हेनरी सॅम्ब्रुक लेफ. स्पेलिंग तरी भयानकच आहे, हेनरी सॅम्ब्रुक लेफ. सॅम्ब्रुके म्हणायचं नाही, सॅम्ब्रुके म्हणायचं नाही, असं म्हणायचं नाही, लॅफ लॅफ. सॅम्ब्रुक ईचा उच्चार नाही, सॅम्ब्रुक लॅफ, हेनरी सॅम्ब्रुक लॅफ. अत्यंत घाणेरडा उच्चार लक्षात घ्या, लक्षात ठेवायचा. असं का तसंच आहे, इंग्रजी विचार जाऊन आम्हाला काही माहित नाही, असाच उच्चार करायचा, बरोबर लक्षात. दिस इज द करेक्ट प्रोनाउन्सिएशन ऑफ दिस नेम ऑफ द पॉच. कवीचं ह्या नावाचं करेक्ट उच्चार इथे आहे, लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये काय दिलंय सर, what is the central idea of this poem? The twins are identical in height, build, features and physique. फिजिक्यू म्हणजे शारीरिक दृष्ट्या स्वरूपाने त्यांचा बांधा, बिल्ट म्हणजे बांध्यानं, उंची बांधा, लक्षात घ्या स्वरूप, फीचर म्हणजे स्वरूप, आणि लक्षात घ्या फिजिक म्हणजे लक्षात घ्या शारीरिक क्षमता. सगळ्या यामध्ये ती दोन्ही जुळी भावंड आयडेंटिकल आहेत, समान आहेत. रिलेटिव्ह अँड फ्रेंड्स सीम पझल्ड, नातलग आणि मित्र हे सगळे गोंधळल्यासारखे भासत होते, लक्षात घ्या. इन द नेमिंग सेरिमनी, नामकरण समारंभामध्ये, दे गॉट, इथं दे पाहिजे बघा सगळं ना, इथे दे गॉट, इथं दे गॉट इच अदर्स नेम, त्यांना एकमेकांची नावं मिळाली. दे गॉट इच अदर्स नेम, त्यांना एकमेकांची नावं मिळाली. ऍट स्कूल द पोएट वॉज बीटन फॉर जॉन्स मिस्टेक्स, शाळेमध्ये लक्षात घ्या कवीला जॉनच्या चुकीबद्दल मार बसायचा, कवीला जॉनच्या चुकीबद्दल मार बसायचा. इन डिस्मे, निराशेनं, डिस्मे म्हणजे निराशा, बरोबर. द पोएट आस्क्ड एव्हरीवन, कवी प्रत्येकाला विचारायचा, टू सजेस्ट अ वे टू प्रूव्ह हिज आयडेंटिटी, माझी ओळख साबित करण्यासाठी काही मला मार्ग सुचवा, असं तो म्हणायचा. ती माझी कशी ओळख साबित करू तुम्हाला, तुम्ही सांगा, असं तो प्रत्येकाला विचारायचा निराश होऊन. द पोएट्स ब्राईड बिकेम जॉन्स वाईफ, या कवीची वधू ही त्याच्या भावाची म्हणजे जॉनची बायको बनली. व्हेन द पोएट डाईड, जेव्हा कवी मेला तेव्हा जॉन इज बरीड, तेव्हा जॉनला पुरण्यात आलं. थोडक्यामध्ये लक्षात घ्या, द पोएम इज फुल ऑफ ह्युमरस इफेक्ट.
अत्यंत विनोदी अशा परिणामांनी घटनेनी लक्षात घ्या, ह्युमरस इव्हेंट्स म्हणूया लक्षात घ्या, ह्युमरस इव्हेंट्स असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे अत्यंत विनोदी अशा घटनांनी ही सगळी कविता लक्षात घ्या भरलेली आहे. त्यातल्या त्या 5 घटना मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की इन द नेमिंग सेरेमनी, हे पाठच करायला पाहिजे सर. इन द नेमिंग सेरेमनी, नामकरण समारंभामध्ये दे गॉट इच अदर्स नेम, त्यांना एकमेकांचं नाव मिळालं. आणि ॲट स्कूल, शाळेमध्ये द पोएट वॉज बिटन फॉर जॉन्स मिस्टेक्स, जॉनच्या चुकीबद्दल कवीला मार बसायचा. इन डिस्मे, आणि निराशेनं द पोएट आस्क्ड एव्हरीवन, कवी लक्षात घ्या या ठिकाणी प्रत्येकाला विचारायचा टू सजेस्ट वेज टू प्रूव्ह हिज आयडेंटिटी, मी माझी ओळख साबित करण्यासाठी काही मार्ग सुचवा असं तो प्रत्येकाला म्हणायचा निराशेने. हे सगळं जुळी असण्याचे परिणाम आहेत सर. पुढे द पोएट्स ब्राईड बिकेम जॉन्स वाईफ, कवीची जी वधू आहे ती लक्षात घ्या जॉनची बायको बनली. आणि व्हेन द पोएट डाईड, जेव्हा कवी मेला, जॉन इज बरीड, तेव्हा त्याचा भाऊ जॉनला पुरण्यात आलं. द पोएम इज फुल ऑफ ह्युमरस इव्हेंट्स, आणि ही कविता जी आहे ती अत्यंत विनोदी घटनांनी लक्षात घ्या भरलेली आहे. तर ह्या ठिकाणी ह्या संपूर्ण कवितेमध्ये आपण या ठिकाणी बारकाईनं जर बघत असो लक्षात घ्या, तर ह्या कवितेमध्ये त्यांनी काय सांगितलंय, तर एकूण जे 8 कडवी आहेत लक्षात घ्या, याला 8 स्टांजाज आर देअर. बरोबर, ह्यात काय सांगितलं पहिल्यामध्ये, तर इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम, आय ग्रू सो लाईक माय ब्रदर, दॅट फॉक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनदर. ह्याच्यात असं म्हणले की आकाराने, स्वरूपाने, चेहऱ्याने आणि अवयवाने मी अगदी माझ्या भावासारखा वाढलो, की लोक मला त्याच्याऐवजी मानत असत किंवा आम्हाला एकमेकाच्या ऐवजी मानत असत. इट पझल्ड ऑल अवर कीथ अँड कीन, इट रीच्ड अ फिअरफुल पीच, फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, येट नॉट सोल अ न्यू विच. या ठिकाणी हा जो गोंधळ आहे आमच्या सारखेपणा, मी कोण आणि मी आहे का तो आहे, हा गोंधळ आमच्या नातेवाईकांच्या मध्ये, ही गोष्ट सारखेपणा ही आमच्या नातेवाईकांच्या मध्ये गोंधळ माजवत असे. आणि हा गोंधळ, हा वाद, हा भयानक तीव्रतेपर्यंत पोचायचा. पण आमच्यापैकी कुणालाही जुळा कोण आहे आणि पहिला जन्माला कोण आला हे माहीत नसायचं. येट नॉट अ सोल न्यू विच, कुठल्याही व्यक्तीला हे माहीत नसायचं की आमच्यापैकी जुळा म्हणून जन्माला कोण आला, दुसरा जन्माला कोण आला, हे कुठल्याही व्यक्तीला माहीत नसायचं. वन डे टू मेक मॅटर द वर्स, एके दिवशी लक्षात घ्या हा विषय अत्यंत वाईट बनला. बिफोर माय नेम्स वेअर फिक्स्ड, आमची नावं लक्षात घ्या निश्चित करण्यापूर्वी, ॲज वी वेअर बिंग वॉश्ड बाय नर्स, वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. आम्ही या ठिकाणी नर्स कडून आम्हाला आंघोळ घातली जात असताना आम्ही पूर्णपणे लक्षात घ्या मिसळलो गेलो आणि या ठिकाणी लक्षात घ्या घोटाळा झाला. आता तो घोटाळा कसा झाला बघा सर, नाव ठेवण्यामध्ये. अँड दस, आणि मग हे पहा, अशा प्रकारे यू सी, हे पहा, बाय फेट्स डिक्री ऑर नादर रस विम, माय ब्रदर जॉन ख्रिश्चनड मी अँड आय गॉट ख्रिश्चनड हिम. दैवाचा आदेश म्हणा नाहीतर नर्सची लहर म्हणा, माझा भाऊ जॉन याला माझं नाव मिळालं आणि मला त्याचं नाव मिळालं. ख्रिश्चन जे नाव मिळणे लक्षात घ्या. दिस फॅटल लाइकनेस वेअर डॉग्ड, आणि हा घातक सारखेपणा येत राहिला, असाच पुढे चालू राहिला. माय फुटस्टेप्स वेन ॲट स्कूल, द फॅटल लाइकनेस इवन डॉग्ड माय फुटस्टेप्स वेन ॲट स्कूल, अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉट व्हेन जॉन टर्न आउट अ फूल. हा घातक सारखेपणा माझे आम्हाला पुढे तसाच चालू राहिला जेव्हा माझी पावलं शाळेमध्ये होती. आणि लक्षात घ्या जेव्हा जॉनचा मूर्खपणा आढळून यायचा तेव्हा नेहमीच मला मार बसायचा. बरोबर. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली, लक्षात घ्या. तो म्हणतोय टू एव्हरीवन आय न्यू, मला माहित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला. I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me to prove that you were you? मी हा प्रश्न मला माहित असलेल्या प्रत्येकाला निरर्थकपणे मांडायचो. What would you do if you were me? तुम्ही जर माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? To prove that you were you, तुम्ही आहात हे साबित करण्यासाठी तुम्ही काय केलं असतं जर तुम्ही माझ्या जागी असता? असा हा प्रश्न निरर्थकपणे मी प्रत्येकाला या ठिकाणी विचारायचो. अवर क्लोज रिसेम्बल्स टर्न द टाईड, आणि आमच्या अत्यंत सारखेपणाने लक्षात घ्या, अवर क्लोज रिसेम्बल्स टर्न द टाईड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. बरोबर. आमच्या अत्यंत सारखेपणाने आमच्या घरगुती जीवनामध्ये, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये या ठिकाणी सगळी परिस्थिती बदलून टाकली. कसं झालं कुणास ठाऊक, माझी नियोजित वधू ही माझ्या भावाची बायको बनली.
लक्षात घ्या बघा. इन फॅक्ट खरे पाहता इयर आफ्टर इयर द सेम ऍब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन अँड व्हेन डायड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. वर्षानुवर्ष त्याच त्या मूर्खासारख्या चुका होत राहिल्या आणि जेव्हा मी मेलो तेव्हा शेजारी आले आणि माझ्या भाऊ जॉनला पुरून टाकले. बरोबर सर. अशा प्रकारे या ठिकाणी काही हायपरबोली अलंकार आहे, अतिशयोक्ती अलंकार, ज्याकडे ओव्हर स्टेटमेंट, काही वाक्य अशी ओढून ताणून खेचून विनोदीची निर्मिती करण्यासाठी काही वाक्य याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीनं हायपरबोली हा अलंकार, एलिट्रेशन हा अलंकार आणि त्याबद्दल या दोन अलंकारांनी युक्त अशा प्रकारची कविता या ठिकाणी आपल्याला इथं दिसून येते. खूपच छान असलेली ही ट्विन नावाची अत्यंत सोपी कविता लक्षात घ्या, आपल्याला या परीक्षेसाठी खूप महत्वाची आहे. त्याच्यामधली राईम स्कीम जी आहे ती एबी आहे. रायमिंग वर्ड्स याच्यामध्ये दिसत आहेत. शब्द फारसे कठीण नसलेली अशा प्रकारची कविता, अत्यंत विनोदी स्वरूपाची, अलंकारी फारशी नसलेली, हायपरबोली आणि एलिट्रेशन अशा प्रकारची कविता आपल्याला परीक्षेसाठी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे आणि सोपंही आहे. आणि ही कविता या ठिकाणी निश्चितपणाने जमेल. भविष्यामध्ये अशी कुठली जुळी भावंड जर आली तर आपल्याला प्रिकॉशन्स काय घ्याव्या लागतील आणि त्या जर नाही घेतल्या तर काय काय घोटाळा होईल. बरोबर आहे ना, आपली वधू दुसऱ्याची बायको होईल, असं काय होऊ नये. लक्षात घ्या. म्हणून आपण प्रिकॉशन घेऊ आणि आपण आपल्याकडे जुळे कोण नसेल तर भविष्यात आपल्याला कोणी जुळं भेटलं तर त्याला आपण सांगू शकू काय काय काळजी घ्यायची, नाही घेतली तर काय होणार आहे हे आपण सांगू शकू. निश्चितपणे एक मनाला चांगलापणा वाटणारी, आनंद देणारी अशा प्रकारची सुंदर कविता आज आपण शिकलो. तुम्ही सर्वजण ही कविता ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद.